एक महत्त्वाची घडामोड आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पहलगाममधील घटनास्थळी पोहोचलेले आहेत, जिथे पहलगाममध्ये काल दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केलेला होता। त्या बैसरन व्हॅलीत अमित शहा यांच्याकडून तिथल्या संपूर्ण परिस्थितीचा काल जेव्हा दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला, दहशतवादी हल्ला करण्यात आला, तेव्हाची नेमकी काय परिस्थिती होती या सगळ्याचा आढावा पहलगाममधल्या त्या ठिकाणाहून घेतला जातोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कालच श्रीनगरमध्ये दाखल झालेले होते। दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला। बैसरन खोऱ्यात काल दहशतवाद्यांनी गोळीबार केला। त्यातले 2 दहशतवादी पाकिस्तानी असल्याची माहिती आहे। दोघं स्थानिक होते आणि या हल्ल्याचा संपूर्ण कट जो आहे तो रावळपिंडीत शिजल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळालेली आहे। या हल्ल्याचा सूत्रधार हा सुद्धा पाकिस्तानी आहे। दहशतवाद्यांकडून काल पर्यटकांवर गोळीबार ज्या ठिकाणी करण्यात आलेला होता त्या बैसरन खोऱ्यात व्हॅलीत अमित शहा दाखल झालेले आहेत। अमित शहा यांचं हेलिकॉप्टर त्या बैसरन खोऱ्यात दाखल झालं तेव्हाची ही दृश्य संपूर्ण आत्ताच्या स्थितीचा त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे। एनआयए कडून, लष्कराकडून, स्थानिक पोलिसांकडून त्या संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि या सगळ्याच परिस्थितीचा आढावा अमित शहा यांच्याकडून घेतला जातोय। ही 2 दृश्य काल दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू झालेला होता। 26 पर्यटकांचा मृत्यू झाला। त्या मृत्यू झालेल्या पर्यटकांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सकाळी श्रद्धांजली वाहिली। तर दुसरीकडे जे जखमी झालेले आहेत या दहशतवादी हल्ल्यात त्या जखमींच्या नातेवाईकांची सुद्धा भेट अमित शहा यांनी घेतली। त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस करत त्यांना धीर देत आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास देण्याचा प्रयत्न अमित शहा यांच्याकडून झाला। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संध्याकाळी 5 वाजता दिल्लीला पोहोचतील। त्यांच्या आगमनानंतर लवकरच सीसीएसची बैठक होणार आहे। या बैठकीला गृहमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि पंतप्रधान कार्यालयाचे प्रधान सचिव उपस्थित राहतील। सीसीएस सदस्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन रात्री 10च्या सुमारास दिल्लीला पोहोचतील।